डिसेंबर उजाडला तरी मुंबईत अद्याप थंडीची चाहूल ही पाहायला मिळत नाही आहे। मात्र मागील 2 दिवसांपासून आपण पाहतोय की मुंबईतले जे वातावरण आहे हे कुठेतरी ढगाळ पाहायला मिळत आहे। यामागचं प्रामुख्याने कारण म्हणजे सध्या प्रदूषणाची श्रेणी ही मुंबईतली मध्यम आहे। पश्चिमी प्रकोपामुळे वातावरण ढगाळ झाल्याचं सांगितलं जात आहे। मुंबईत हलक्या प्रमाणात धुकेही आहेत। पश्चिमी प्रकोपामुळे वाढलेली आर्द्रता आणि यामुळे प्रदूषके हवेमध्ये साचून आहेत। प्रदूषकाचे प्रमाण कमी असले तरी आर्द्रतेमुळे प्रदूषके वातावरणात थांबल्यामुळे मुंबईत धुरकट वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कुठेतरी ही धुरके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता की मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात अवघ्या काही अंतरावर असलेल्या इमारती देखील धुरकट पाहायला मिळत आहेत। सकाळचं वातावरण जरी धुरकट असलं त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण असं म्हटलं जातं, मात्र मुंबईत प्रदूषणाचं प्रमाण हे मध्यम आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर डिसेंबर महिना उलटला की मुंबईत हलक्या थंडी ही पाहायला मिळते। मात्र याच थंडीसाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागेल असं प्रदूषण महामंडळाचं सांगणं आहे। रोहित शिगवणसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।